शालेय शिक्षण मंत्र्यांकडून टप्पावाढी संदर्भात पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. तसेच प्रचलित नुसार टप्पा शासन निर्णयासाठी शिक्षकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. आज दिनांक 14 जुलै 2024. नुकतंच अधिवेशनामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडून टप्पावाढी संदर्भात घोषणा करण्यात आली. त्याचसोबत आता विविध कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांमध्ये सुद्धा शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडून टप्पावाढ करण्यात येईल आणि त्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा त्या संदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे. शिक्षकांना डिसेंबरमध्ये जून पासून अनुदानाचा जो डिफरन्स आहे तो त्या ठिकाणी देण्यात येणार आहे असे पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. मात्र हे होत असतानाच शिक्षक मात्र महाराष्ट्रातील हे प्रचलित नुसार शिक्षकांना टप्पावाढीचा शासन निर्णय निर्गमित कराव्या, फक्त घोषणा करू नये यावरती ठाम आहे. आणि त्याकरिता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आता शिक्षक संघटना या लाक्षणिक आंदोलन करत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वराज्य शिक्षक संघ जालना यांच्यातर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन हे सुरू करण्यात आलेलं आहे. भर पावसामध्ये शिक्षक आणि शिक्षिका या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. आपल्याच ज्या ठिकाणी कॉलेज आहे, शाळा असेल या ठिकाणी शिक्षकांकडून आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी जेव्हा शालेय शिक्षण मंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील शिक्षकांकडून काही निषेध नोंदवण्यात आलेला होता. सर्वच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः अनुदानित ज्या शाळा आहे त्यांवरील जे शिक्षक आहे या शिक्षकांकडून काळ्या फिती लावून जे पवित्र काम आहे विद्यादानाचं ते सुरूच ठेवण्यात आलेलं होतं. आणि अशा पद्धतीने सुद्धा आता निषेध जो आहे तो नोंदवला जात आहे आणि त्याची दखल ही शासनापर्यंत जात आहे. आता जरी शालेय शिक्षण मंत्र्यांनी अनुदान देण्यासंदर्भात घोषणा केली आहे, मात्र शिक्षकांना यापूर्वीचा अनुभव आहे. कारण काही वर्षांपूर्वी असाच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता की आपल्याला अनुदान कशा पद्धतीने वितरित करण्यात येईल. मात्र त्यानंतर निवडणुका झाल्या आणि निवडणुकांमध्ये ज्या काही संख्या आलेल्या होत्या त्या संख्येमध्ये पुन्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यांच्याकडून पुन्हा सांगण्यात आलं की आम्ही अजून शालेय शिक्षण मंत्रीच घोषित झालेले नाही. एक मंत्र्याला 5-5 खाते त्यावेळेस होते आणि जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळेस तुम्हाला दिलं जाईल. मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुन्हा तपासणीचा घाट त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता. महाविकास आघाडीने पुन्हा जे शालेय शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडून पुन्हा या शाळांची फेर तपासणी करण्यात आलेली होती आणि फेर तपासणीमध्ये पण खूप वेळ गेला. त्याच्यानंतर अनुदान देण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांकडून सांगण्यात यायचं की आता करोनाचा काळ आहे, मुख्यमंत्र्यांची वेळ भेटत नाहीये आणि मुख्यमंत्र्यांची वेळ भेटल्यानंतर आपण त्या संदर्भात निर्णय घेऊ. त्याच्या आधी ते सांगायच्या की शालेय शिक्षण मंत्री ज्या आहेत त्या अर्थमंत्र्यांची वेळ भेटत नाहीये, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची वेळ भेटत नाही, नंतर मुख्यमंत्री जे उद्धवजी ठाकरे साहेब आहे यांची वेळ भेटत नाही. असं करत करत त्यांनी कितीतरी महिने जे आहे ते शिक्षकांना या अनुदानापासून वंचित ठेवण्याचं काम करण्यात आलेलं होतं. आणि हा सर्व जो इतिहास आहे तो शिक्षकांना माहिती आहे आणि त्यामुळेच शिक्षकांना असं कुठंतरी वाटतंय की हा शासन निर्णय निर्गमित व्हावा. कारण सरकार कोणाचं येतंय यापेक्षा उद्या कुणीही फसवू नये. कारण यामध्ये शिक्षकांना आतापर्यंत खूप वेळेस फसवण्यात आलेलं आहे आणि ही फसवणूक होऊ नये याकरिता शिक्षक शासन निर्णयावरती ठाम आहे. फक्त घोषणा नको तर प्रचलित नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी जरी ती घोषणा केलेली आहे त्या निर्णयाचं शिक्षकांकडून स्वागतच करण्यात आलेलं आहे. कारण शिक्षकांना पण माहिती की हे सरकार यामध्ये प्रामुख्याने शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे शिक्षकांना अनुदानाचा टप्पा देऊ शकता, दिलेला आहे. आणि त्याकरिता शिक्षक आमदार देखील निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं
शिक्षकांना आता तोंडी आश्वासन नको, घोषणा नको, प्रचलितनुसार टप्पावाढीचा शासन निर्णय हवा आणि त्याकरिता सर्व शिक्षक आता एकवटायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. यामध्ये सुरुवात आता आपण बघतोय की जालना जिल्ह्यातील शिक्षक हे या ठिकाणी एकवटलेले आहे, लाक्षणिक धरणे आंदोलन केलेले आहे. यावेळी संस्था चालक महामंडळ जालना यांनी या लाक्षणिक उपोषणाला, लाक्षणिक जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास जाहीर सक्रिय पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि यावेळी संस्था चालक महामंडळ जालनाचे जे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून हे देखील सांगण्यात आलेलं आहे की येत्या काळामध्ये शाळा बंद आंदोलन देखील करण्यात येऊ शकतं आणि आपण या आंदोलनामध्ये सहभागी होऊ असं देखील आव्हान जे आहे ते या ठिकाणी संस्था चालक महामंडळ जे आहे जालनाची यांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अशी माहिती जी आहे ती स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांचे जे शिक्षक आहे, यांचे पदाधिकारी आहे यांच्याकडून ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये हा शासन निर्णय निर्गमित करण्याकरिता, कारण या शासन निर्णयामध्ये प्रचलितनुसार हा शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वर्षी शिक्षकांना आंदोलन जे आहे विद्यादानाचं पवित्र काम सोडून हे आंदोलनामध्ये खूप वेळ जात असतो आणि त्यामुळेच शालेय शिक्षण मंत्र्यांनी देखील प्रचलितनुसार शिक्षकांना अनुदानचा शासन निर्णय निर्गमित करावा आणि याकरिता सर्वच शिक्षक जे आहे ती पाठपुरावा करत आहे. शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून देखील या काळामध्ये या संदर्भात कशा पद्धतीने ते हा शासन निर्णय प्रचलित शब्द टाकून त्यामध्ये शासन निर्णय निर्गमित करताय हे त्या ठिकाणी पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. हा शासन निर्णय कधी निर्गमित होतो, निर्गमित जर झाला तर त्यामध्ये प्रचलित शब्द असणार का, असे विविध प्रश्न आता अनुत्तरित आहेत आणि त्याचं उत्तर येत्या काळामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल.